नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी 7777 या यूट्यूब चॅनलवरती मी आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण आलो आहे मोडणीम येथील आठवडे बाजारात। तर आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे, कारण आपण आपल्या चॅनलवरती मोडणीम किंवा इतर बाजार टाकण्याचा प्रयत्न करत असतो। कारण शेतकरी मित्रांना घर बसल्या जे बाजारातील गाई, म्हैस, कारवाडी किंवा इतर जे काय असेल त्याचे बाजारभाव कळावे हा आपल्या चॅनलचा प्रामुख्याने उद्देश आहे। तरी आपल्या चॅनलला अजून कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब करून घ्यावे। आणि आज मोडणीम बाजारात चालू असताना जो पाऊस पडला त्या पावसामुळे बाजाराची दयनीय अवस्था झालेली आहे व बाजारात आज खूपच कमी कमतरता जनावरांची पण आणि खरेदी करणाऱ्यांची पण आहे। त्यामुळे आजचा बाजार हा घेणाऱ्यांसाठी सर्वोत्तम आहे। तर चला जाणून घेऊया आपण काय जे गाईच्या किंवा कारवाड्यांच्या मशीनच्या काय किमती आहेत हे बघूया। तर अजून आपल्या चॅनल कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून घ्यावे। दुसऱ्या दात कसं आहे? 6 दात आहे। किती दिवस टाईम आहे ह्याला? 4 तारीख आहे। किती सांगताय किंमत? 85। व्यवहाराला बसल्यावर नेहमीप्रमाणे इकडे तिकडे होऊन जाईल। ही किती वेळाचा आहे? पहिला 4 दात आहे। बरं, किती दिवस टाईम आहे? 2-4 दिवस, 15 दिवस। काय ह्याची जात कुठली? एचएफ मधलं। फायनल किती सांगता येते? 85। तर आपल्या शेतकरी मित्रांसाठी काय अंदाज कितीपर्यंत सोडायचे? कमी जास्त होईल। बरं, ही किती वेताची काय? शंकी 3री आताची काय आहे? 20 दिवसाची टायमिंग आहे। दाताला कसं आहे? जुळली आहे। जुळली आहे। 55,000 किंमत। 55,000 काय 20 दिवस कच्ची आहे म्हणताय? 3री वेताची एवढी किंमत कशी काय? काय करणार, जसं पिकल तसंही ते झालंच घे। काय गेल्या वेताला किती पिळी होती काय अंदाज शेतकऱ्यांना काय सांगितलं? 10 लिटर पिळी म्हणून शेतकऱ्यांनी सांगितले। म्हणजे आपल्या शेतकरी मित्रांना ही 50च्या आसपास बसतेच म्हणायचं काय बैठकीला बसल्यानंतर म्हणजे तुम्ही पहिल्यांदा आलेल्या म्हणलं तसं आज शेतकऱ्यांना घेण्यासाठी खरंच आजचा बाजार उत्तम आहे। मशीनचं पण सांगा ये काय किती वेळा जाईल? सकाळी। बरं, दाताला कशी? संपली। बरं, ही जी जात काय पंढरपूरमध्ये येते? पंढरपूरमध्ये येते, क्रॉस आहे, प्युअर नाही। किती चालते? हे 4-4 लिटर पिळलेले गेले। 4-4 लिटर पिळले। किती सांगते ह्याची किंमत? 80,000 रुपये। गायींपेक्षा मशीनची म्हणजे आता गायींपेक्षा मशीनलाच डिमांड आले म्हणायचे। डिमांड आले कारण आता सांगा तुम्ही मशीनच्या दुधाला दर चांगला भेटतो। आणि सरासरी शेतकरी विचार काय करायला लागलाय, गायांना मेंटेनन्स जास्त झाला। बरोबर आहे, मशीनच्या मेंटेनन्स कमी आहे। आणि म्हशीला 4 लिटर जरी दूध निघलं आणि गायला इकडे 10 लिटर दूध निघलं तर त्याची बराबरी एकत्रच होते डेअरीला। बरोबर आहे, त्याच्यामुळं मेंटेनन्स कमी, चरून आली तरी बाकीच्या गाईला तसं अलगद सांभाळावं लागते 10 लिटर दूध काढायचं म्हणून। बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून माणूस म्हणते आता म्हशीकडे जाऊया। कारण म्हैस येईल तर तिला इंजेक्शन 8पर्यंत द्यावं लागत नाही, डॉक्टर लागत नाही, शिवाय घरी आपलं खायला बी दूध चांगलं राहते, निरोगी। बरोबर आहे, गायांचं तसं आजाराला सातत्यानं बळी पडते त्या गाय। शेतकऱ्याला आता वाटते की बाबा दुधाला डेअरीला चांगला भाव पडायला लागलाय म्हशीच्या दुधाला, त्यामुळे म्हशीकडे बऱ्यापैकी शेतकरी 70-80 रुपये रेट घेते। सध्याला परिस्थिती अशी दुधाची 4 लिटर जरी म्हशीनं दूध दिलं आणि गाईनं इथं 8 लिटर दूध दिलेलं बराबर आहे। तुम्ही कसा बी हिशोब करा, 70 रुपये रेट पडते म्हशीच्या दुधाला। 7 चौक 28 280 रुपये होते। बरोबर आहे, आणि इकडं 8 लिटरचं 8 त्रिक 24 240 होते। तरी 40 रुपये म्हशीला 4 लिटर दूध देऊन सुद्धा फायदा। आणि शिवाय म्हशीला चारून तिला काय वैरण अशी आणावी लागत नाही, चरून म्हशी दूध तेवढं देते। बरोबर आहे, काय तसं गायांना सगळी वैरण आहे ती आणावं लागते, कुट्टी करावं लागते, यांना काय असा कवळा टाका तरी चालते। ही सध्याची परिस्थिती अशी आहे, शेतकरी थोडासा असा विचार करून चालते आताच्या घडीला असं चाललंय। म्हणजे
मशीनचं पहिलं जे दिवस होतं ते परत येतं ते म्हणायचं. येणार म्हशीचाच दिवस येणार आता सध्याच्या घडीला आता. कारण सरकारनं अनुदान पाठवलंय पण खाली सांगानं खाली पाठवलं नाही अजून परवा आम्ही आजीदादांना जाऊन भेटून आलोय. आम्ही एक पत्र बी देऊन आलोय आणि आजीदादाने 246 कोटी रुपये वर्ग बी केले ते आपलं अनुदानाचं. पण अनुदान खाली अजून संघानं दिलेलं नाही. मग आता त्याच्यावरती कारवाई करायचं सोमवारी किंवा मंगळवारी चाललंय. संघाने शेतकऱ्यांना तातडीनं अनुदान पाठवलं पाहिजे. नाही पाठवलं त्यांच्यावरती कारवाई करायची. अजितदादांना काय म्हणून पत्र दिलं ना. हे अनुदान जर वेळेवर आलं तर शेतकऱ्यांमध्ये थोडंसं उत्साह राहील ना गाया घ्यायला द्यायला नाही का. बरोबर आहे. आता अनुदान येत नाही लवकर त्यामुळे शेतकऱ्याला गॅरंटी नाही की अनुदान येते की नाही येते. त्यामुळे शेतकरी थोडा अडचणीतच आहे ना. 28-30 रुपयाच्या रेटनं दूध परवडत नाही. कारण 1600-1700 रुपये 50 किलोचं गुळीचं घ्यावं लागतं आणि 2500 रुपये खपरी पेंड आणि 2300 रुपये सरकी जायची. ही सगळी महागाई विचारात घेतली तर ही सगळं महागाईचं खुराक घालून दूध निघायला गेले ते ना. जनावरांना दूध निघत नाही. जरा वातावरण दूध निघायसारखं नाही. त्यामुळं शेतकरी अडचणीतच आहे ना ह्या सगळ्याच गोष्टी. आजार जास्त आहेत सध्याला या वातावरणामुळं. गायांना मस्टडीचं प्रमाण जास्त आहे. हे सातत्यानं शेतकरी त्या ह्याच्यात अडचणत आहे. त्यामुळं ही जर अनुदान ही ती रेग्युलर आलं 10 दिवसाला तर 100% कुठंतरी मार्ग निघेल. पण तशी परिस्थिती नाही. संघवाल्यांवर कारवाई व्हायला पाहिजे. दूध आता सध्याला सगळीकडे कमी असताना सुद्धा ही रेट वाढवणं गेली. बरोबर. ह्यांचं धोरण संघाचं धोरण चुकीचं चाललेलं आहे. म्हणजे खाजगीकरण ही सगळ्यासाठीच धोक्याचं आलेलं आहे. सहकार क्षेत्र राहणं गरजेचं होतं पण ती मोडून आता ही खाजगीकरण आपल्या फायद्याचं नाही. खाजगी मनमानी कारभारांना आता चालू करायला उद्या 25 रुपयावर बी दूध आणून ठेवतील आणि 5 रुपये अनुदान असं 30च करते. बरोबर आहे. ही अशी परिस्थिती आहे खाजगी. कारण दूध तुटवडा असताना जर आपला दर वाढत नसेल बरोबर तर मग कधी वाढणार. आता तुम्हाला सांगतो पार्ट्या गाया कोणी घेणं गेल्या ते कसाबाला लोक द्यायला. भविष्यात परत गाय कमी झाली की पुन्हा बाहेरनं आणायला चालू होते. ते पुन्हा 1.5 लाखानं आणायची पुन्हा इथं 12-13 हजारानं कसाबाला द्यायची. ही शेतकऱ्याला झोल मोठा बसायला लागला. त्यामुळे शेतकरी गायाच्या बाजारात दिसत नाही. तुम्ही बघा आज 15-20 दिवस झालं 3-4 बाजार झालं शेतकरी बाजारात येणं गेलं. हो शेतकरी बाजारात कमी दिसतोय आणि गुरांचा रेट पण पहिल्यापेक्षा खूपच जास्त लय कमी झालं. लाख रुपये किंमत सांगितले तर गिराईक नोट सुद्धा काढत नाही. विचारत सुद्धा नाही त्या मालकाला किंमत लगे पुढे जाते. 80-90 म्हणलं तरी आता नोट घेऊन पळायला लागली माणसं. 50 लाख केवढी बी 50 लाच द्या म्हणजे कसली बी गाय मागा 50 पासून सुरुवात करते गिराईक. गायची जात काय नाही क्वालिटी नाही काय नाही. त्यांना 50-55-60 ला गाय मिळली. आता कारण काय झालंय आम्ही सगळा ह्याचा म्हणजे मी थोडा अभ्यास बी केला की सरकारनं जी चेअरमन लोकांचं वाहतूक आणि कमिशन कट केलंय का त्याच्यामुळं चेअरमन लोकांना उचली द्यायला परवडा नाही गेलं. बरोबर. आणि शेतकऱ्याला काय बँक कर्ज देत लवकर तर देत काय नाही. मग आता बाजारात गाई घ्यायला जरी समजा मला वाटतं व्यवसाय करावा गाईचा पण त्या व्यवसायामध्ये यायला पैसे पाहिजे. बरोबर. पैसे कोण देत नाही. मग बँक बी देत नाही. मग चेअरमनच्या जीवावर करायला जावं आपलं निम्म चेअरमनचं निम्म घालायचं म्हणतं चेअरमन बी आता पैसे द्यायला गेला. बरोबर. का तर त्याला परवडत नाही ती पैसे गुंतून ती बी बँकेचं कर्ज काढूनच आपल्याला देते. त्याचं व्याज जायना गेले त्यामुळे ती आपल्याला देत नाही. सगळीकडनं अडचणीत धंदा आलाय असा. चेअरमनला जर वाहतूक कमिशन वाढवलं आणि 1 रुपया इकडं आपला आणखीन वाढला असता का 30-32 रुपये जरी 5 रुपये अनुदानापेक्षा 30-32 रुपये रेग्युलर सरकारनं हाय असा दर दिला असता का नाही कंटिन्यू मध्ये तरी 100% बाजार लेवल धरून चालला असता. आता बाजार चालायचं नाही तर आम्ही आता गायातनं आता म्हशीतनं आता कोंबड्या बिबड्याकडे जावं लागतं काय कोणाला अशी परिस्थिती आली आमच्या तालुक्यात. कोंबड्यातून परत परवडलं पाहिजे की कोंबड्या खाते ती तरी माणसं आता तिकडंच वळावं लागेल. आता धोरणच चांगली नाही ती. कुणी जरी आलं का सरकारमध्ये धोरण चांगलं नाही सरकारचं. अडचणीत शेतकरी 12 महिने 18 आली सगळी आता शिवी गेली माझ्या तोंडात. पण खरं सांगतो शेतकऱ्याच्या पोटची वाटत नाही ती पुढारी. अशी परिस्थिती झाली बा. त्यांना कळवळच नाही. फक्त आपापल्या उद्योग व्यवसायात बघतो.
कारण आता 1 वर्ष झाले दुधाचं काय रेटच वाढवलं झाले ते उलटून 50 पैशाने 1 रुपयाने कमी दिवस जास्त टाकल्यामुळे 28 दर पडतो, 27-28 रुपयात पडत. मग काय झालं एकूण 30-32 रुपये. मग आमचं म्हणणं आहे की 30-32 तुम्ही रेग्युलरच द्या, अनुदान बिनुदानाचा विषय ठेवू. 30-32 बांधून भाव द्या ना असंच, म्हणजे मग तिथं कुठंतरी शेतकरी थांबल. विश्वास आहे हो, म्हणजे सांगायचं 10 दिवसात पैसे येते पण सरकारचे पैसे येत नाहीत ना 10 दिवसात. बरोबर आहे. सरकार 2 महिन्यानं 3 महिन्यानं 4 महिन्यानं गेल्या वेळेचा आता सुटले पैसे अनुदानाचे. आता ही कवा सुटल्यानं पुढच्या दिवाळीला सुटायचं, तर काय करायचं शेतकऱ्याला असं प्रकार आहे. त्याच्यामुळे अडचणी आहे ते सध्याला बाजारात बघा. आणि शेतकरी आता चांगली काही का नाही, आता दर पडले. त्यांनी 1.5 लाखाला घेतलेली गाय 80 आणि 75 द्यायला त्याला आता परवडत नाही. जी गाई दाबून ठेवली गाई घरात त्यानं, आता एक तर ती जी गाई आपली म्हणजे काहीतरी प्रॉब्लेम असणारीच गाई बाजारात. क्वचित गाई अडचणीतली चांगली गाई तुम्हाला मिळणार नाही तर नाही. ज्या शेतकऱ्याची पैशाची अडचण आहे किंवा ज्या गाईला काहीतरी बट्टा आहे तीच गाई बाजारात चालू आहे. गाई चांगली गाई कोणी आता बाजारात विकत नाही. तुम्ही बघा बाजारात चांगली क्वालिटीची टॉपची गाई दिसते का तुम्हाला बाजारात? अजून तरी आता एवढ्या वेळ एक मला गाई दाखवा टॉपची, सगळी टॉपची आहे. गाई टॉपची बाजारात सांगोला बाजारात सुद्धा टॉपची गाई येणार. फक्त बारामध्ये टॉपचा गाय येतो पण तिथं बी दर निघत नाही, तरी तिथं जरा थोडासा दर चालतो नाही. तरी ह्या बाजारात सांगोलच्या बाजारात सुद्धा दर पडला ना जो, पण जरा गाई टॉपची राहते तिथं. टॉपची येते दर पडून सांगोला एवढा भरतोय का नाही, 1000-2000 गाई टॉपची गाई तिथं घ्यायला गेलं तर मिळत मोडणीम तर सोडत. आता आम्हाला टॉपची गाय आणायला नको वाटायला लागली. आता टॉपच्या गाईचा दर इथं काढत नाही, शेतकरी तेवढ्यालाच मागतोय. तिकडे दुसरी गाय त्याच क्वालिटीची दिसते, दिसायला दिसती गाय भांडी काळी, ती गाय 50-60ला मिळतील त्यांना, ती टॉपची गाय 50-60ला असावी. बरोबर. टॉपचा शेतकरी जे आहे ना ती इथं नाही येत. सगळ्यांचा कल बाहेर बारामती पंजाब नाही बाहेरनं जाण ते तिकडनं. आता पंजाबचा तर माल सगळा झोपलाय बरं का, शेतकरी झोपलाय खरा तिथे. पंजाब हरियाणावरनं आणलेला शेतकरी खरा झोपलाय, त्याचा कोणाचाच गोटा नीट करा. पण ती आपल्याच परिसरातली गाई टॉपची चांगली ओळखून घेतली तर प्रीती चांगली. सध्याला अशी परिस्थिती नाही बाजारात. आता बाजार उचलत्याला गावा चेअरमन लोकांचं कमिशन वाढलं, वाहतूक वाढली, जरा कुठंतरी हालत्याला. तर मग हालत नाही तर नाहीतर मग शासनानं आता एक धोरण राबवावं, गायींसाठी 50% अनुदान चालू करावं गाई खरेदीवर. मग कुठंतरी शेतकऱ्याला काहीतरी न्याय मिळेल. दुसऱ्या ती लाडक्या बहिणीला देण्यापेक्षा इकडे 50% जर दिलं असतं लय भारी झालं असतं. लाडका भाऊ पण शेतं जे 5 रुपये अनुदान जाहीर केलंय ते लवकर येणार झाले आणि गाईला 50% अनुदान कधी द्यावं? मग मला एक गोष्ट सांगा की जी आता उद्योगपती आहेत 11,000 कोटी 1100 कोटी 5,000 कोटीचं घोटाळा करून बाहेर देशात निघून गेले, त्यांना कर्ज मागतो. ते तसं शेतकऱ्याला काय, जी प्रामाणिकपणानं कर्ज फेडते, प्रामाणिक असतो शेतकरी नेहमी, त्याला कर्ज द्यायचं म्हणलं तर शेतकऱ्याला कर्ज बँक कशी देत नाही का, तर त्याचे पैसे माघारी येणार आहे. ही उलटाच न्याय घेऊ सर. मग आम्हाला थोडंसं इकडे शेतकऱ्याला जर असं 50% सरकारनं जर द्यायला बँकेला हे केलं तर बरं होईल ना. 50% तरी अनुदान, 40% अनुदान देऊ द्या. बरोबर आहे. तरी कुठंतरी फरक पडेल. जनावर घेण्यासाठी दुधाचा धंदा अडचणीत येणार आहे एवढं 100% बघा. दूध ह्यांना 100 रुपयानं 100 रुपयानंच खावं लागेल. शेतकऱ्यानं जर आता दुधाचा धंदा कमी करायला चालू केला तर ह्यांना 100-125 रुपये लिटरनं दूध खावं लागेल. तर आपल्या शेतकऱ्यांना जर दूध धंदा कमी केला तर आपला शेतकरी अडचणीत येणारच आहे ना. कारण आता जे अडचणीत शेतकरी येणार नाही. दूध खाणाराला आता पुन्हा दुधाचं टंचाई झाल्यावर दर वाढवावं लागतं ना. वाढवावं लागणारच आहे ना. पण त्यावेळेस ज्या आता दुधाचं स्वारटी झाल्यावर दूध कुठनं घेणार आहे? दुधाच्या पावडरीचं दूध खाणारी आपली नाही ती इथं महाराष्ट्रात तर नाही ती. बरोबर आहे. शहरातली ठीक आहे, थोडी ठराविक आहे पावडरीचं दूध खाणारी करणारी. हो, पण जी सर्वसामान्य आहे जनता आहे त्याला दूधच लागणार आहे ना. दुधावर विसंबून आहे ती बरीच लोक. दूध ही धंदा कमी झाल्यावर दूध कुठून आणते? बरोबर आहे. धंद्यातनंच माणूस बाजूला पडायला लागलाय आता. ह्या धंद्यातनं बाहेर पडलेला माणूस दुधाचा धंदा कमी होणार का नाही होणार? होणार आहे. भविष्यात दुधाला भाव येणार. आणि ती पण आता म्हशीचंच दूध 100-125 खावं लागणार. गाया पाळतेले कमी प्रमाणात आणि म्हशीच पाळणार. आता म्हशीचा दर झाला की दुधाचा 70-80 रुपये. त्याच्यामुळे सांगते 100-125 दूध खावं लागणार.
अशी परिस्थिती होणार आहे. त्यावेळेला गाया करतेले गायांचं दूध आणून गायला अनुदान देतील काहीतरी पुन्हा ज्याला मग की कारण सरकारला मताची गरज असते सर्वसामान्य पुन्हा दुसऱ्या बरोबर आहे. पुन्हा त्यांच्यासाठी म्हणून काहीतरी करतील आपल्यासाठी म्हणून नाही शेतकऱ्यासाठी म्हणून काय नाही. म्हणजे जे दूध खाणार आहे ते त्यांच्यासाठी आवडणार. हा सरकारचं बघा तुम्ही कांदा मागला आयात करतील का तर बाकीचा शहरातला माणूस ओरडला नाही पाहिजे. 1 लाख 1.25 लाख पगार घेणारा माणूस ओरडला ह्यांना ती चालत नाही. बरोबर. शेतकऱ्याचं पोट किती दुखतंय त्यांना काही घेणलेलं नाही. 100 रुपयानं कांदा खायचा म्हणलं 100-125 रुपयानं किलो चालणार नाही. इकडे आपल्या शेतकऱ्यांना आत्महत्या करू देत त्याचा काय विषय नाही. त्याला कुठे 2-3 लाख रुपये दिलं का घरी जाऊन विषय संपलं. पाकिट त्या 2-2.5 लाखाचं पाकिट दिलं त्याचं कुटुंब बसल्यावर झालं ना त्यांचं. असं का शेतकरी असा उभाट्या जरी मिळाला तर त्यांना घेत नाही पण नोकरदार मिळाला नाही पाहिजे. म्हणजे आज फॅन खाली काम करतोय 1.25 लाख रुपये घेणारा नोकरदार आहे. ही वर्ग सांभाळायचा आहे त्यांना सुशिक्षित. शेतकरी अशिक्षित कुठे जात नाही. मेंढरावणी मान खाली घालून मागे येतो यांच्या असं बरोबर. शेतकऱ्याची नीती होणार नाही तोपर्यंत असंच चालणार आहे. आता पेन जरी आहे नाही त्या पेनची किंमत ठरलेली आहे बाबा 10 रुपये. बरोबर आहे. ही कंपनीने तयार केली हीच पेन शेतकऱ्याने तयार करू दे त्याची किंमत शेतकऱ्याला करता येत नाही. पुढल्या देताच येत नाही. शेतकऱ्याची किंमत दुसऱ्याने करायची. बरोबर आहे. ही पद्धत चालू आहे. ही लाख रुपये घेणारा 10 रुपयाची पेंडी आपण म्हणून 10 रुपयाला नाही 5ला द्या मला. बरोबर आहे. आणि मॉलमध्ये गेली की तीच पेंडी 20 रुपयाला घेऊन येतात. बरोबर आहे. शेतकऱ्यापाशी ती पेंडी 5लाच माग. मॉलमध्ये गेल्या पहिल्यांदाच पाठी बघायला भेटते फिक्स रेट. मग ती हे ठरलंय हो. सगळा व्यवसाय सगळा अडचणीत येऊन बसलाय. काहीतरी ह्याच्यावरती धोरणात्मक निर्णय व्हायला पाहिजे. तेव्हा कुठंतरी सगळं संतुलन चालेल नाहीतर बिघडलं खातं. आता आमचं बी हळूहळू आता 20 गाया विकणारा माणूस 2-3 गायावर आले. आता नाहीच गाय आता एवढा भाव कमी सांगून बी गिरायक नाही. बरोबर आहे. आता ह्याच्यापेक्षा आता शेतकऱ्याचं लुटून आणायचं कुठून द्यायचं कुठून. बरोबर आहे. आता काय तुम्ही व्यापारी म्हणजे तुमची गाडी आहे काय बदलेलं हे असतं. मी काय म्हणतो की किती मागून शेतकऱ्याला पाडून किती पाडून आणायचा हिथं माल. बरोबर आहे. त्याच्यापेक्षा हिथं आणि कमीच मागते. बरोबर आहे. आता बाजार चालवून गेलं तर मग माणूस असं 1-2 अजून बाजार बघतील नाही तर आमचे तुम्हाला गायांची दावण बंद पडली. बरोबर आहे. सगळ्याचीच बऱ्यापैकी व्यापारी बंद आहे. बराच व्यापारी बंद आहे. खरी परिस्थिती आहे. आता वास्तवावर कोण बोलायला तयार नाही. वास्तवावर बोलणारी कमी जायते कारण सगळ्याला माहिती आहे वास्तवावर जर आपण बोलत लय बसलो तरी काय ना काय अडचणीत गोष्टी येतोय. नाही अवघड आहे. खरंच अवघड आहे. आता म्हणजे सगळ्याच गोष्टी अवघड आहे. बरोबर आहे. आता काय एवढं पाऊस पाणी चांगलं झालं वैरे नाही. दूध धंद्याला पोषक वातावरण ह्या वर्षी अशी परिस्थिती असताना सुद्धा म्हणजे बाजार पडला आहे. बरोबर आहे. म्हणजे ही खराब बाजार असा नितळतो कधी ज्या वेळेला लाळीचा पिरियड असतो जनावरांना त्यावेळेला अशी परिस्थिती होती. पण आज लाळ नाही कुठं नदी नाही कुठं काहीच नाही. अशी वाईट अवस्था कधीच नाही. एवढ्या चांगल्या दिवसात वाईट अवस्था. बरोबर आहे. बाजारात आता काय खरी परिस्थिती राहिलेलीच नाही बघा. आता आवर्जून एखाद्याला अडचणीतल्या चांगली गाई ही काही म्हणतात ती सुद्धा फुकट काय बाबा ही माझं कसं नाही ना 80